मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला। नरिमन पॉइंट पासून वरईपर्यंत वरई बांद्रा रोड आहे। बांद्रा वर्सोव्याचं काम चालू आहे। वर्सोवा मड याचं काम सुरू होत आहे। मड पासून उत्तनचं प्लॅनिंग झालंय आणि उत्तन पासून विरार पर्यंत म्हणजे संपूर्ण वेस्ट कोस्ट जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सीमलेसली 40 मिनिटांमध्ये नरिमन पॉइंट टू विरार जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आणि तिकडनं विरार ते अलिबाग कॉरिडॉर तयार केला। त्यामुळे एमएमआर रिजन मध्ये पूर्णपणे एक लूप तयार झाला आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं 22 किलोमीटरचा अटल सेतू याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली। मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये लोकांकरता प्रवास सुकर व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली। दुसरं महत्त्वाचं मुंबईकरांचा प्रश्न घराचा वर्षानुवर्ष माझा मुंबईचा मराठी माणूस या घरांकरता तळपत होता। मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बीडीडी 40चं रिडेव्हलपमेंट असो, अभ्युदय नगर सारखी योजना असो, विशाल सह्याद्री सारखी योजना असो, अनेक अशा प्रकारच्या वस्त्या ज्याचं रिडेव्हलपमेंट बाकी होतं, केवळ कागदावर होतं, ते रिडेव्हलपमेंट आपल्या सरकारने करून दाखवलं। अशा 100 योजना मी सांगू शकतो। धारावीचं रिडेव्हलपमेंट जे केवळ कागदावर होतं ते आपल्या सरकारने करून दाखवलं आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतो हे जे काही या ठिकाणी बोलतायत पुढच्या 5-7 वर्षांमध्ये माझा धारावीचा माणूस धारावीमध्येच पक्क्या चांगल्या सुंदर घरामध्ये त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल। मोदीजींच्या आशीर्वादाने आपण बघू शकतो आज मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू झाली। त्यातल्या अनेक गोष्टी आता आपण दूर केल्या। 18 निर्णय घेतले आणि मुंबईकरांना सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून 1600 प्रोजेक्ट आता पाईपलाईन मध्ये आहे। पुढच्या काळामध्ये 100 स्क्वेअर फूट मध्ये राहणाऱ्याला 500 स्क्वेअर फूटचं घर हे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून याच मुंबईमध्ये मिळत आहे। आणि एसआरए मध्ये वर्षानुवर्ष बंद असलेल्या वेगवेगळ्या या झोपडपट्ट्यांना लोक बाहेर होती, घर मिळत नव्हती। आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याला आम्ही चालना दिली आणि आता वेगवेगळ्या संस्था एमएमआरडी असेल, सिडको असेल, सगळ्या संस्था झोपडपट्टी धारकांकरता घर बांधतायत। गरीबाला, मध्यमवर्गीयाला, मराठी माणसाला, मुंबईकराला घर देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वातल्या या महायुतीच्या सरकारने केलं आहे।